ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची मागणी. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे तसेच हिंगोली शहरातील महादेववाडी, मोमीनपुरा, खाजा कॉलनी, जमजम कॉलनी, अन्सार कॉलनी, जगताप कॉलनी, बांगरनगर, शिवाजी महाविद्यालय लगतच्या भागात, बावनखोली परिसर, भारतनगर, आदर्शनगर तसेच नदीकाठ लगतच्या रहिवासी भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात घरोपयोगी साहित्य व व्यावसायिक प्रतिष्ठानांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरी पूरग्रस्त भागांचे व शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी झालेली आहे. सदर अतिवृष्टीमुळे हिंगोली शहरातील महादेववाडी, मोमीनपुरा, खाजा कॉलनी, बांगरनगर, शिवाजी महाविद्यालय जगतच्या आदर्शनगर तसेच नदीकाठ लगतच्या रहिवासी भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गाव व शेतामध्ये पाणी साचून शेतजमिनीही वाहून गेलेल्या असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ज्यामुळे शेतकरी व शहरातील रहिवासी हवालदिल झालेले असून अनेकांच्या आयुष्यभराची मिळकत पाण्यात मिळालेली आहे. अनेक ठिकाणी संसार उपयोगी साहित्यासह घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. वर्तमानपत्र व मोबाईलवरून शासन व प्रशासनाकडे संपूर्ण माहिती देऊनही शासन व प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीबाबत पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शहरामध्ये 79 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च करून नगरोत्थान भूमिगत गटार योजना उभारण्यात आलेली होती. सदर योजनेचे काम व्यवस्थित होत नसल्याबाबत अनेक तक्रारी व पाठपुरावा करूनही शासन व प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर योजनेतील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच ठिकठिकाणी परंपरागत असलेल्या नाल्या तोडून नवीन नाल्याचे काम पूर्ण न केल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरून सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झालेले आहे. याबाबत शहानिशा करून दोषी कंत्राटदार व सदर कामाचे खोटे मूल्यांकन करणारे भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे हिंगोली शहरी व ग्रामीण भागात जागोजागी पाणी साचल्यामुळे घरात पाणी शिरून पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून पीडितांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यात यावी आणि अनेक प्रभागामध्ये अर्धवट सोडलेले नाली बांधकाम तात्काळ पूर्ण करून पाण्याची विल्हेवाट लावण्यास सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम, शेख लाल, शेख नौमान नवेद, साद अहमद, अब्दुल खुद्दूस, शेख बासित, महबूब रवी जयस्वाल, शेख आवेज, पठाण साजिद खान, शेख शहनवाज हुसेन, सतीश लोणकर, सय्यद गौस, मोहम्मद आमेर अली, पठाण कलीम, पठाण रऊफ खान, खालेद पटेल, सय्यद मुनवर, शेख शकील बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. हिंगोली जिल्ह्यात 31 तारखेपासून 31 तारखेला संध्याकाळपासून जे पाणी सुरू झालेलं होतं ते अत्यंत मोठ्या प्रमाणात होतं. ज्यामुळे शेतकऱ्यांचे व हिंगोली शहरातील अनेक विभागांचे जसे आझम कॉलनी येथील जमजम कॉलनी, भारतनगर, अन्सार कॉलनी व इतर अनेक भागात पाणी साचल्यामुळे लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. त्याबद्दल प्रशासनात वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई केली जात नव्हती. म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की त्या सर्व बाबींची तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य ते मदत करावी. त्याचप्रमाणे हिंगोली शहरामध्ये 79 करोड रुपये खर्च करून नगरोत्थान गटार योजनेचे काम झालेले आहेत. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्याबद्दल वारंवार निवेदनं देऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावरही आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. या पाण्याने नगरपालिकेने त्याची क्वालिटी कशी आहे त्याचा एक भांडाफोड केलेला आहे. त्याची संपूर्णपणे चौकशी करून कारवाई व्हावी अशी विराट राष्ट्रीय लोकमत काउन्सिलच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे.